पहिल्याच टप्प्यामध्ये 30,000 पार शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत होत असताना सुद्धा अगदी सेल्फ सर्टिफाय करत असताना काही जागा वाढल्याचं वृत्त तुम्ही ऐकलं असेल. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी तुम्ही माहिती घेताय त्याच्यामध्ये सत्यता किती आहे, त्याचा फायदा कुणाला होणार आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या जागा वाढलेल्या आहेत त्या पहिल्या टप्प्यात येणार की दुसऱ्या टप्प्यात येणार, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने सध्या पवित्र पोर्टल भरती अंतर्गत जी भरती चालू आहे त्याच्या अंतर्गत पहिल्यांदा जी जागा पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्या त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहिलं असेल 30,209 पर्यंत जागा पोर्टलवरती आल्या होत्या. आणि सेल्फ सर्टिफाय करत असताना उमेदवारांना त्या जागा वाढल्याचं दिसलं. तर त्याच्या संदर्भातली बऱ्याच माहिती सध्या आपल्या समोर येते. त्याच्या अंतर्गत अशी माहिती मिळते की सध्या राज्याला 30,000 शिक्षक नव्हे, थेट 31,000 शिक्षक मिळणार आहेत. ते कसे, तर जेव्हा जाहिराती अपलोड झाल्या त्यावेळेस बऱ्याचशा जाहिरातीसाठी टॅब तर अगोदरच बंद करण्यात आला होता, परंतु त्या अप्रूव्ह होत होत्या. आणि जी काही ती त्रिस्तरीय जी कमिटी आहे पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर त्याच्यानंतर काही जागा अप्रूव्ह सुद्धा करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये वाढ सुद्धा करण्यात आली. याच्यासोबतच तुम्हाला हेही लक्षात आलं असेल त्या जागा तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना वाढलेल्या आहेत. जसं की पोर्टलचा जो टॅब आहे तो अगदी 20 जुलै 2026 लाच लॉक झालेला आहे आणि लॉक झाल्यावरती सुद्धा 555 संस्थांना त्या जागा रिवर्ट कराव्या लागल्या होत्या. त्याच्यामध्ये स्पेशली जागा होत्या त्या 9, 10, 11, 12 यांच्या जास्त प्रमाणात होत्या. सध्या बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न आहे की मला प्रिफरन्स आले नाहीत, माझ्या विषयाला जागा नाही आहेत, आमच्या कॅटेगरीला जागा नाही आहेत. तर त्याचा तो सगळा गोंधळ आहे. नवीन संच मान्यतेमुळे अपडेट नसल्यामुळे त्यांना 21 जुलै 2026 ला रात्री त्या जागा पोर्टलवरून रिवर्ट करायला ज्या आस्थापना आहेत त्यांना सांगण्यात आल्या. आणि त्याच्यानुसार जेव्हा पोर्टलवरती टॅब सुरू झाला त्यावेळेस मात्र अजून टॅब सुरू झाल्यानंतर सुद्धा जागा वाढलेल्या आहेत. तर ज्या जागा या पोर्टल भरतीमध्ये येत होत्या त्याच जागा वाढलेल्या आहेत, परंतु वाढ कोणाची झालेली आहे आणि आता जे काही या जागा रिवर्ट गेलेल्या आहेत त्या कधी येणार आहेत, बरं या टप्प्यामध्येच त्यांना संधी आहे का, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचायचं आहे. ज्यांना शिक्षक व्हायचं याच भरतीमध्ये आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. सोशल मीडियावरती बालुषा माने म्हणून कुठेही सर्च करा. तुम्हाला फक्त आणि फक्त शिक्षक भरतीची, भावी शिक्षकांच्या हिताची गोष्टच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सध्या जागा वाढलेल्या जागा आहेत त्या जवळपास 31,179 पदांची आता पोर्टल भरती होते पहिल्या टप्प्यामध्ये. विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये एवढ्या सगळ्या जागा येणार आहेत. त्याच्यासोबतच सध्याची वाढ झालेली आहे जागांची, ती जवळपास हजारांच्या घरांच्या प्लसमध्ये. या जागा मनपा, नपा यांच्या आहेत आणि त्या जागा याच पोर्टल भरतीच्या पहिल्या टप्प्यातून भरल्या जाणार आहेत. बऱ्याच उमेदवार म्हणणं आहे की आम्हाला पसंतीक्रम आलेच नव्हते, मग आम्हाला त्याचा फायदा काय, असं अजिबात सुद्धा नाहीये. तुम्ही ज्या ज्या जाहिरातींचे जे पसंतीक्रम लॉक केलेले आहे तिथं प्रत्येक वेळेस ती मेन्शन केलं होतं की खाली बघा या ज्या दिलेल्या जागा आहेत त्याच्यामध्ये वाढ देणं किंवा कमी करणं हे स्पेशली त्या आस्थापना आहेत त्यांच्या अखत्यारीत आहे. त्याच्यासोबतच ज्या वेळोवेळी इन्स्ट्रक्शनसाठी कॅन्डिडेटसाठी पवित्र पोर्टलवरती ज्या वेबसाईटवरती ज्या होत होत्या तिथं सुद्धा त्यांनी ते मेन्शन केलं होतं. आणि क्लिअरली सगळं ही माहिती देत असताना आपल्याला मिळाली असताना येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही लॉक केलेलं आहे. आता पोर्टलवरती जवळपास 31,000 प्लस जागांची जाहिरात येते आणि ऐन वेळेस याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. अजूनही वाढ झाली तर सरप्राईज व्हायला नको, कारण त्या आस्थापनेअंतर्गत आहे, परंतु त्या जागा पहिल्या टप्प्यामध्येच भेटणार आहेत. परंतु याच्यामध्ये एक्सेप्शन आहे मुंबई BMCचं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की नुकत्याच मिळालेल्या एका सोशल मीडियाच्या वरती आपण एक लेटर पाहिलेलं आहे. त्याच्या अंतर्गत त्या जागा होत्या त्या मुंबई BMCच्या पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आलेला आहे असा एक दावा करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये स्पेशली उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यम यांना तर जागा अवेलेबल नसल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना तर टॅबच उपलब्ध झाल्या नव्हत्या. मग त्या जागांचं काय, तर त्या जागा ज्या सध्या दाखवतात आहेत त्या जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतात किंवा
त्या जागा उद्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सुद्धा येऊ शकतात. एक्सेप्शनल आहे त्याच्या वेळेस, परंतु काय करतील हे सांगता येत नाही. परंतु आता त्याच्यासाठी कोणताही नवीन टॅब उपलब्ध होणार नाही याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. आता याच्यासोबतच या तर जागा पोर्टलवरती येतात आहे पहिल्या टप्प्यामध्ये, विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, इव्हन याच टप्प्यामध्ये एक्सपेक्टेड आहे कन्व्हर्जन राऊंड, कन्व्हर्टेड राऊंड, तो सुद्धा अगदी विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड नंतरच जर झाला तर बऱ्याच उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्याच्यामुळे पाहूयात सध्या सरकार काय करतंय. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोतच. याच्यासोबतच अजून एक भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे माजी सैनिक 10%चा राऊंड आहे तो पहिल्याच टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे. इव्हन दुसरा टप्पा सुद्धा होतोय. याच्या संदर्भातली ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्ही इथं पाहत आहातच. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास आमच्या सोबत सुरू करा. जर तुम्हाला कोणतीही कुठलीही अडचण आली तर आम्ही थेट तुमच्या सोबत आहोतच. आता याच्यामध्ये ज्या संस्थांच्या जागा ज्या रिवर्ट गेलेल्या आहेत, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की त्या दुसऱ्या टप्प्यात येतील का, तर आता त्या जागा दुसऱ्या टप्प्यात यायला हव्यात हेही म्हणणं आहे. तुम्हाला जर त्या संस्थांच्या जागांची PDF हवी असेल ना तर आपल्या ॲपमध्ये गेल्यावरती तुमच्या लक्षात येईल, त्याची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. शासन निर्णय GR मध्ये त्या जागा आपण अपलोड केलेल्या आहेत. ते टाईल्सवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तिथं अगदी स्वतः कुणालाही पाहायला मिळेल, जे उमेदवारांकडे ॲप आहे, किंवा www.aplusguru.com वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर तिथं त्या जागा संस्थांची नावं आहेत, अप्रूव्ह झालेली पदं सुद्धा आहेत, परंतु ते का रिटर्न गेली ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण ती जी संच मान्यता आहे ती 24-25 नुसार झाली होती. सध्याची भरती संच मान्यता 25-26 नुसार होते. त्यामुळे अशा आस्थापनांमध्ये जरी 31 मे 2026 पूर्वीची रिटायरमेंट ग्राह्य धरायला सांगितली होती, परंतु त्यांनी नवीन अपडेटेड संच मान्यता नसल्यामुळे बऱ्याचशा जागा रिटर्न गेलेल्या आहेत. इव्हन 11-12वीच्या पण त्याच्यामध्ये आपण पाहतोय रयत स्वामी सारख्या संस्थांच्या 11-12वीच्या जागा सुद्धा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ते अपडेट करून त्यांना द्यायचं आहे. परंतु वास्तविक पाहता नवीन संच मान्यतेमुळे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक अतिरिक्त होण्याची जास्त शक्यता आहे आणि त्याच्यामुळे सध्या संघटनांचा मात्र याला कडाडून विरोध होतोय. त्यामुळे संच मान्यताचं जे धोरण आहे 14 मार्च 2015चं ते अगदी 1ली ते 8वीसाठी RT नियमानुसार त्यांना ऍप्लिकेबल आहे. परंतु हे शासन असं करतंय की ते 9वी, 10वी, 11वी, 12वी यांच्यासाठी सुद्धा ऍप्लिकेबल करते. त्याच्यामुळे विद्यार्थीनुसार जे काय प्रॅक्टिकल आहे, जनरली दिस इज हॅपन विथ ज्युनियर कॉलेज, किंवा जे ट्युटोरियल आहे त्याच्यानुसार विद्यार्थी संख्या अगदी 20 वरून डायरेक्ट 40 वरती 30 वरती केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शिक्षकांचा लॉस होतोय. तो होऊ नये याच्यासाठी सध्या संघटनांची फाईट चालूच आहे. पाहूयात, परंतु यांना जागा द्याव्या लागतील आणि ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येणारच आहेत. फक्त जास्त यायला हव्यात, त्याच्यासाठी आपण लढायला हवं आणि ते आम्ही MGCTच्या माध्यमातून, महासंघाच्या माध्यमातून ऑलरेडी मुंबईमध्ये आम्ही लढत आहोतच. सर्वप्रथम आता या जागा वाढलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये त्याचा फायदा ज्यांचं मेरिट कमी जास्त होणार आहे त्यांना नक्कीच होईल. म्हणजे जरी कमी असलं तरी सुद्धा त्यांना तिथं संधी मिळणार आहे. परंतु सध्या तुम्ही असं पाहताय की बऱ्याच झेडपींच्या पोर्टलवरती अजून जागाच अपलोड झाल्या नाही. तोही तुमच्या मनामध्ये प्रश्न असणारच आहे की त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील का. बघा, जागा आहेत ना त्या द्यायलाच पाहिजे. कोणती आस्थापना असो, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित असो, सोबतच शासनाची एखादी 1ली ते 12वीची कोणती आस्थापना असो, येणाऱ्या काळामध्ये अध्यापक विद्यालय असो, पोर्टल भरती सर्व आस्थापनांना बंधनकारक केलेली आहे. आणि सरप्राइझिंगली बऱ्याच अशा विनाअनुदानित संस्था आहेत त्यांनी सुद्धा पोर्टल भरतीला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, त्या सुद्धा पोर्टलवरती येतात आहे. त्याचं कारणच एक असं आहे की गुणवत्ताधारक शिक्षक विद्यार्थ्यांना मिळतात आहे आणि विद्यार्थ्यांसाठी भरती होते. शिक्षक बेरोजगार आहे, D.Ed. B.Ed. बेरोजगार आहेत म्हणून भरती होत नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून भरती होते. आणि त्याच्याचमुळे तुम्ही पाहाल की संस्थांतर्गत ज्यांचा वाद होता, इतक्या वर्षानुवर्ष त्या जागा भरल्या जात नव्हत्या, त्यांना सुद्धा थेट मुलाखतीद्वारे जे EIEO आहेत त्यांनी मुख्याध्यापकाशी संपर्क साधून त्या जागा पोर्टलवरती द्यायच्या आहेत. आणि म्हणूनच आम्ही जे सांगतोय तुम्हाला नेहमी पहिल्यापासून की ऐतिहासिक शिक्षक भरती आहे, ही शिक्षक भरती इतिहास घडवणार आहे. कारण शासनाने असे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. 2017 पासून पवित्र पोर्टल अंतर्गत जरी भरती सुरू झाली असली तरी त्याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आता होतंय. आणि फक्त हीच भरती नव्हे
येणाऱ्या काळातल्या ज्या काही एक दोन ज्या भरत्या असतील त्या अशाच बंपर शिक्षक भरती झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अर्थातच सध्या या ज्या जागा वाढत आहेत त्या वाढताना दिसतील, परंतु त्या कमी होताना दिसत नाहीत. वास्तविक पाहता बऱ्याच ठिकाणी तुमच्या गावामध्ये, तुमच्या आजूबाजूला नक्की शहरामध्ये नक्की हा रिसर्च करून बघा. कितीतरी झेडपींच्या शाळेवरती अगदी 1ली ते 4थी पर्यंत वर्ग आहेत, परंतु एकच शिक्षक शिकवताना दिसतोय. परंतु सध्या झेडपीच्या शाळांना सुद्धा चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे अर्थातच बी एड ज्यांनी केलं होतं, जे करत आहेत आणि वर्षानुवर्ष शिक्षक भरतीची वाट पाहत होतं, त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं करून घेणं ते आपलं काम आहे. त्यामुळे पोर्टलवरती जागा तुम्हाला वाढच झालेली दिसेल, परंतु त्या कमी जरी झाल्या असल्या तरी त्या पुन्हा पोर्टलवरती आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. जागा वाढलेत, तुमचं काम होणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि हो, सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महत्त्वाचा नेक्स्ट टप्पा आहे. जर तुम्हाला कोणतीही त्याच्याबद्दलची शंका असेल तर आपलं DV स्पेशल गुरु गायडन्स आपण सुरू केलेलं आहे. डेफिनेटली यू कॅन कनेक्ट विथ अस, पण ज्यांना गरज असेल त्यांना. नाही तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.